बाई तुम्ही की नाही तुमच्या भावाला काही सांगू नका, नाही तर ते ना उगाच मलेच हे करतील. पण बाई म्या काही तसं नाही म्हटलं माय, म्या असंच म्हटलं होतं. तुमच्या घरच्या भावाने बाई ते लयच उपट घेतलं बाई. वहिनी, लोक इतके शंभरपोशे नाही आहेत. हा, आपण काय बोलतो काय नाही आपल्याला समजायला पाहिजे. पण लोकांना बरोबर समजते, आपल्याला जरी समजलं नाही तरी. हा, नंदाई आहेत म्हटलं ते तुमचे, नंदा यायला नंदासारखंच राहा. हा, त्याच्यासंग तसंच बोला. तुम्हाला मी तसं नाही म्हणते का बरी की लस हे करा, मानपान ठेवा का काही, बसा ना बाप्पा बोला ना काय हो. पण कोणाच्या घरातलं काय लोडगुड करायला लागते, कोणाला काय फुकटचे सल्ले द्यायला लागतात. हा, जवळ माणूस आहे तर त्याला काय करायला लागते, त्याला शिकवता तुम्ही नाही का घरातल्या लोकांसंग कसा राय. हा, तुम्हाला काय करायला लागते. नाही माय म्या तसं नाही म्हटलं. आता म्हटलं असेल तर बाई मी तुम्हाला म्हणून राहील ना, माय माफ करा. मला का माहीत बाई भाऊ निरालाच उपटपणा घेतील म्हणून. पण तुम्ही तुमच्या भावाला सांगू नका माय, नाही तर ते तर बाई मला नेऊनच टाकतील. मला काही बाई मला लेकराची शाळा पडते, लय लय बिकट होते. म्हटलं बाई एकदा माफ करा. ही गोष्ट तुमच्या भावाच्या कानावर नका जाऊ देऊ. स्वतःच कसं समजते वहिनी. आ, मी बोलत नाही म्हणून माया काही हे करत राहा है ना. हा, स्वतःच कसं समजते की त्याला सांगू नका. आणि तुम्ही माखरात लहान करून राहिल्या का, ननद तेलासाठी बोलल्या ते बरं म्हणून बरं, नाही ते एखादी उपट असते तर नसतेच माझ्या संग भांडत नव्हते का. कहून तू माय भाऊजे व्हा ना तुम्ही. हा, माझ्या सासऱ्याला काही मानपान ठेवत ना काही नाही. हा, मी म्हणून राहिले का तुम्हाला काही. आणि तुम्ही माघारच्या माणसाला सल्ले देता फुकटचे. तुम्हाला काय वाटलं हे लोक सोपे दिसले का तुम्हाला इतके. मी तर कधी म्हणतच नाही ना तुम्हाला की मला काही मानपान करा का मला काही हे करा. मला किती खाळून पाळून बोलल्या आणि किती हलकट पाहिलं तर मी म्हटलं का तुम्हाला. मी नांदीच नाही तुमच्या, खरं सांगतो मी नांदीच नाही तुमच्या. मा भाऊ माझ्यासाठी लय आहे, बस झालं. तुमच्याजवळ माझी अपेक्षाच नाही आहे. तुम्ही माघारी मग अपमान करा का तुमच्या घरी आल्यावर करा. तुमच्या घरी आल्यावर की तुम्ही केलंय मला आनंदानं हान दूध करून काही साडी चोळी घालून सार ना करत. मला तर तुमच्याजवळून शिदुरीची अपेक्षा नाहीच आहे मला तुमच्याजवळून शिदुरीची अपेक्षा साध्या. पण एक सांगतो, फालतूच घराच्या लोकांनी काही म्हटले ना मला पटणार नाही, सांगून ठेवतो. काय मला काही तुमच्यासारखं फसू म्हणता येत नाही. हा, माय बापान शिकवलं नाही म्हणे ते भांडणं करणं. पण एक सांगतो, घरावर जर तुम्ही फालतूच हे करसान ना तर मग माझं सांगितलं नाही. मला जर चांगलं चालू आहे चांगलं चालू द्या, तुम्हाला काही गरज नाही. तुम्ही लय सुखातच राहा. घरच्या जसे आहेत तसे मला लखलाभ आहेत. तुमच्या सल्ल्यानं काही ती बदलणार नाही आणि कोणी बदलून घेणार नाहीये. मग तुमचे सल्ले तुमच्याजवळच ठेवा, तुमच्या घरी चालवत जाते. लय नशीबवान ना तुम्ही. माय बापासारखे तुम्हाला सासू सासरे भेटले. नाही तर तुम्हाला समजलं असं 10 लाखाचा भाव का आहे ते. तर ते चालवत जा तुमचा शहाणपणा. हा, त्याच्यावर चालवत जा तुमची हुकूमत. ते घेता तुम्हाला डोक्यावर नाचवतात. मी नाचवतो ना तुम्हाला डोक्यावर. लय माय नशिबानं भेटलेली भावजय आहेस ना तू. माय गुणाचे भाषे त्याच्या इकडे पाहून मी लय मुकी राहतो ना. पण तुम्ही जर असं काही करसान ना तर मग माणसानं सांगितलं नाही, सांगून ठेवतो. माय बाई एवढ्या बारीनं माफ करा. फक्त एवढ्या बारीनं तुमच्या भावाला काही सांगू नका, नाही तर तुमचा भाऊ, तुम्हाला नाही माहित, तुमचा भाऊ तुम्हाला लय साजरा दिसते, काही साजरा नाही. मागं मला पाहिलं नाही का, 12 महिने नेऊन टाकलं होतं. मा लेकराची औरत किती होते. मा लेकराच्या जीवनाचं मातेर करता का तुम्ही. ते कसं समजून राहिलं व तुमच्या लेकराच्या जीवनाचं मातेर होते. हा, मा बाबाला काही सांगता आणि मा बाबानं आम्हाला नेऊन टाकलं तर मग महापुरीच्या जीवनाचं मातेर नाही होत काय. माई पोरगी नाही का तुमची लेकरं तुमच्यासाठी लय चांगले. माई पोरगी का बनत आहे काय. होतो ना आम्ही तुमच्या घरी, पाहिलं ना. हा, नव्हतो का आम्ही तुमच्या घरी. भुलल्या का तुम्ही. मी नाही भुलत, मी भुलत नाही. हे ध्यान ठेव जा. हा, मा पोरीले शिंगलभर दूध ना देत जा ना तुम्ही. मी का भुलतो का. हा, झोपडपट्टीत राहायला लागलं तर ना आम्हाला वाखराईनं. तुम्ही भुलले असाल, मी नाही भुलत. काहून तुम्ही भुलत याच्यासाठी हे करतो त्यासाठी. जाऊ द्या, आपला भाऊ साजरा आहे, आपल्या भाषा साजऱ्या आहेत. हा, माझी अपेक्षाच नाही तुमच्या जोडून. पण तुम्ही जर शिल्लक धंदे घरात करसान तर मग माणसानं सांगितलं नाही, सांगून ठेवतो. तुम्हाला जर घरच्या लोकांचा मान करता येत असेल तर करत जा. त्याचा सन्मान करत जा, नाही तर कमी बोलतही नका जाऊ त्याच्या संग. मी म्हणणार नाही बोला म्हणून, पण असे उटपटांग धंदे माघारी नाहीत करायचे, सांगून ठेवतो. या बरी ना तर मी मुकी राहतो. नाही तर डबल जसं काही केलं घरच्या बॉल जर काही म्हटलं ना, मला न दिलं तर काही म्हटलं ना तर सरळ मनोरला फोन लाईन म्हटलं, मग तुमचं तुम्ही पायत बस जा. माफ करा बाई, यातलं तुमच्या भावाला काही सांगू नका. बाई एकदा माफ करा. मी तुमच्या ननदली काही म्हणत नाही, तुमच्या घरच्या भावाला काही म्हणत नाही. मन सांगतो मी ते दोघांची माफी मागतो माय. बाई फक्त तुमच्या भावाला नका सांगू काही. मागा मग जा, माघारच्या भावाची माफी मागा, ननदची माफी मागा. ते गरीब आहे काही बोलत नाही म्हणून काही कोणाला हे नाही करा. हा, तिचाही सन्मान नसते ना, स्वतःच असते ना. माई ननद म्हणजे तुमच्या ननदची ननद, तुम्ही तिला निरा खाळून पाळून बोलता. हा, आणि का देते का तुमच्या घरचं तेल खायला गेलती का. हा, तिच्या बापाचं घर नाही का, तिच्या भावाचं घर नाही का. तेलासाठी मी नाही काही म्हणलं कोणाला खायसाठी माघारी कोण शिळं पातं खाल्लं असेल, कोण चटणीवर तेल नसेल, पण जे आहे ना ते सगळे मिळून खाल्लं म्हटलं आम्ही. असं आम्ही हलकटासारखं कोणाला म्हणत नाही. हे ननद आहे ते भावजय आहे, गेले असं करा आणि तिला तसं करा. मी सगळ्याला सारखं ठेवतो. माघारी काही धोर निघत नाही. हा,
घरचे तर लय विश्व दारिद्र्य आहे. मी मान्य करतो ना, मी काही लय करोडपती नाही ना. खायची सोय नाही आज लोकांची. आता आम्हाला 2 टाइम भेटते पोटभर, त्यात आम्ही सुखी आहोत. पण जेवढं आम्ही खातो तेवढंच आमच्या घरच्या पाहुण्याला देतो आम्ही. असं नाही करत आम्ही कोथं म्हणायचं. आणि तुम्हाला काय गरज आहे? माफी मागतो, मागा मग जा. घरच्या भावाची माफी मागा आणि ननदची माफी मागा. करा लागते का नाही करा लागत ते? का मनोरला सांगा लागते का नाही सांगा लागत? हो बाई बाई, मी त्या भावाची माफी मागतो आणि त्याच्या बहिणीची माफी मागतो. फक्त बाई तुम्ही या बारीनं, फक्त या बारीनं तुमच्या भावाला काही सांगू नका. हे पा बाई, मला एकदा माफ करा फक्त. मी सध्या जातो, तुमच्या घरच्या भावाची माफी मागतो आणि तुमच्या ननदची माफी मागतो. बाई फक्त त्याला फोन नका करू. आता कसं समजलं वा स्वतःवर आली तर? दुसऱ्याच्या घरात निरा आग आला होते. तेव्हा लाज नाही वाटत दिले. मला चांगलं साजरं चालू सगळं आणि त्याच्यात आगीत तेल टाकते. बेसरम तोंडाची भाऊजे होय म्हणून काय झालं? पण खरं ना, 7 जन्माचा सूळ गावते हे माल्यावर. अशी भाऊजे तर कोणाला भेटो नाही. तिच्या घरी गेलं तरी तसंच आणि तिला आपल्या घरी आणलं तरी तसंच. कुठेच सुखानं राहू देत नाही हे मले. काय झालं तुले? काय नाही बाई, काय नाही झालं. आले का खेळून? या हात पाय धुवा आता. चला चहा दूध पेता का? नाही वा आत्या, चहा दूध नाही पाहिजे, राहू दे आता, काही भूकही नाही. आता तुला काय झालं? तू कोण नाराज आहेस? माझी आई कुठे गेली? काय सांगा, अशी ना तिकडे दारात नाही का? आत्या मला सांग, काय झालं? तुला कोण काही म्हटलं का? तू नाराज कोण आहेस? मला सांग, तुला बोललो का कोणी? नाही रे दादा, आता काम करून करून थकली अशी नाही ना आत्या? तू काम करून थकली ना, बस बस मी तुला साखर पाणी आणतो. आत्या तू बस, मी साखर आणि पाणी आणि त्याच्यात तुझं मिठी टाकून आणतो. है ना आत्या? मग बरे वाटेल ना तुले? म्हणून थकली ना आत्या तू? किती गुणाचे लेकरं बापासारखेच झाले का रे मयाळू? इतकी आत्याची मया. आत्या रडून कोण राहील? तो रडू नको. त्याला पोट दुखून राहिलं का? डोकं दुखून राहिलं का त्याला? अरे मग काहीच दुखून नाही राहिलं. मला लय साजरा आहे. अरे तुमचे शब्द ऐकून मला लय रडूच आला. किती गोजिरे लेकरं अरे. कोण शिकवते रे एवढं? बाप शिकवते का आजी शिकवते? एवढी काळजी करता आत्याची? काहीच नाही झालं मला, बसली होती. रडू नको, आसू पुस. हो असं पुसतो ना, रडत नाही मी. लढत नाही बापा, लयच गुणाचे हारे, लय गुणाचे हात माय भाचे. सांगा आता, एवढ्या साजऱ्या गुणाच्या भाचेले म्हणा वाटते का जा म्हणून? ते भावज आहे वांड आहे तोंडाची, पण माय भाची पाहना कसे साजरे आहेत. मुलशी काय पोरगी पण कसा जीव लावते. आत्या मामा आले की मला नाहीच, मग तो आल्या फोनवर मा बाबाचा नंबर आहे का? मला मा बाबाला फोन करावं लागते ना. आमची शाळा पडून राहिली ना, आम्हाला घ्यायला या म्हणतो ना. आत्या आमची शाळा पडते ना, आता आम्ही जातो. अहो आत्या माझी शाळा पडून राहिली ना, मा आईले काय माझी शाळा, मा होमवर्क किती मागं चाललं. आता जातो ना आम्ही घरी. मा बाबाला फोन लावणं नाही, तो मा बाबाला म्हणणं घ्यायला या म्हणून. मला बी होमवर्क आलं. हो मा बाईचं होमवर्क राहिलं का? माय पाय हो माय. बरं मी तो बाबाला फोन लावतो. सांग बाई, लेकरच म्हणून राहील तोंडानं जातो. मनोरले म्हणतो बाई घेऊन जा. बस झालं बाई, काय करतो बाई लेकरायचं काही नाही. माई यायची माय तर मला उभं पेटून द्यायची होय. पण सांग आता, लेकरं जातीन, हा माणूस असं तनफन करून फुगून बसला. आता मला लेकरायला घेईन का डरेस? नाही तर कसंही म्हटलं असतं मी, कशी आणा रस्त्यावरचे 100-150 रुपयाचं कसंही आणा झबले, पण आणा लेकरायले. आताच्या घरी राहिले एवढे दिवस लेकरायले कपडे. पण आता कसं म्हणावं त्या माणसाला आणा म्हणून कपडे? ऐकते का तो माणूस आता मला? सांग बाई, त्या बाईले घेतली असेल नसते साडी वांडायले, दिली ती जवळच. पण मला लेकरायला घ्या वाटत हो मला ड्रेस. हा माणूस आहे म्हणे ना घेऊ म्हणे. आता काय सांगा बाई, घेते नाही घेत. लेकर जातीन माय तसेच. व आता पिंकी दीदी किती वाजता येते? पिंकी दीदी ट्युशनला गेली ना बाई आता. आता ती रात्री 8 वाजता येते ना बा. मग आली की मग जेवा तुम्ही सगळेजण. तुम्हाला म्हटलं दूध चहा प्या म्हणून. नाही वा त्या म्हणले पाहिजे, इलेल पाहिजे शिंदी. माझी आई कुठे गेली? मा आईले बोलावून आणतो ना. आमचे कपडे गिपडे भरणं आता. आम्ही जातो आता. मा बाबाईला फोन कर, माझी शाळा पडून राहिली आत्या. जाते का बाबू? आत्याच्या घरी गमलं का बा तुले? काही तुमची सोय नाही झाली बाप्पा. तुमचा बाप किती सोय घेते तुमची. माघारी झाली साजरी सोय. मग काय तर किती गमलं.
किती मस्त झालं तुला घर आता. मस्त झालं तिकडलं नव्या घरात तर मला लय गमते. आता मी डबल येईन उन्हाळ्याच्या सुट्टीत. आता मी बी येईन. हा हो हो माय बाई हो दोघही जण या. मग काय तर सुट्ट्या लागल्या की चालले या. हो मामाच्या घरी नाही जाऊया मी यंदा. यंदा तल्याच घरी येऊ. आता तल्या घरी लय मजा येते. खाली भेटते काही काही. काले खाले भेटलं रे बाबू हो. ते आलू पंखे खात जा बाबा रोज. आता या दिन मले गाडी लागली की पहिली प्लेट माझ्या जगण्याची आणि बाईची. बरं बापा तुमच्या बापाला फोन करू का मग या ये म्हणू का त्याला सांग का जगांची शाळा उघडली. हो सांग. मी मग आईले बोलावून आणतो. माझे कपडे भरायला लागतील ना. आत्या तुला मस्त आहे त्याला घर बी लय मस्त आहे. मला लय जमलं ती. आत्या मी खरंच येईन उन्हाळ्यात हा. मला फोन करजो हा. मग बाबाले म्हणजो आणून द्या म्हणून. हो बाई ताली परीक्षा झाली की मला सांगजो हा. मी तर बाबाले म्हणेन आणून दे म्हणेन बाईले माघारी हा. दोघे भाऊ ये जा मग लय दिवस राहायचा महिनाभर हा. लय दिवस असतात मग उन्हाळ्याच्या सुट्ट्या हा. आमच्या गावात आंबे बी आहेत हा. मग रस करू आपण आंबे खाऊ हा. बाईले मग मी ड्रेस घेईन चांगला. आई व हा मी येईन त्याला घरी. मग मी उन्हाळ्यात मोठी बी होतो ना. मग मी मोठी झाली की मग मी तुला पोंगी बी तळू लागत जाईन. लागे लागे चटणी बी करू लागत जाईन. मग तू मला खायला देत जाय आलू पोंगा. आता मला त्याला घरच्या आलू पोंगेची लई आठवण येईन माघारी. लय मस्त करता आता तू. व्यवस्थित बसली ना. हा हो. आणि तू दवाखान्यात आली कशी घाबरते का ग. मला भीतीच वाटते बिचार. भीती कशाची काही आहेस. ते काय चेकअप साठी बोलवतात त्यात काय असते. हो ना आता काय आता आले दिवस जवळ जवळ. आता डॉक्टर म्हणे कधी होऊ शकते म्हणे असं. तसं तिनं 24 जानेवारी तारीख म्हटलं पण तोपर्यंत असं काही नाही म्हणे. कधी कधी कोणाचं लवकरही होते कोणाला वेळ लागते. सगळं नॉर्मल आहे म्हणे असं म्हणे बी येतात. तर त्याच्याने मला थोडंसं असं वाटतं की कसंच होईल त्रास होते म्हणतात. मी आणत असतो काय जो त्रास ते काय असते. असं काही नसते. थोडी हिंमत पकडायची. आहो ना आम्ही सगळेजण. बरं तुला काही घ्यायचं आहे का. टेन्शन नको घेत जाऊ तू. हा रिलॅक्स. देवाचं नाव घ्यायचं. काही घ्यायचं आहे का तुला. काही खाते का. हा खायला तर मला चटपट काहीतरी खावाटून राहिलं. चटपट पण व्हायरल होईल ना काही इन्फेक्शन. बरं थांब इथं पाहू आपण. पण जास्त नाही हा अगदी थोडस नाही तर बस मग. नाही नाही थोडंसं काहीतरी. खरं तर मला पाणीपुरी खावट राहिली पण आई नाही म्हणतात जास्त तिखट असंही खाऊ नको म्हणतात आता. काही नाही होत. काय मग 10 रुपयाची काय 10 रुपयाची काय होती. काही सांगत नाही मी मम्मीला. आता असं म्हणसान घरी गेल्या गेल्या सांगसान. नाही ग नाही सांगत. 10ची 2 जण खाऊ बस. तुला काय 2च फुगे भेटतात मग. चल मग बरं घे ना. काही घ्यायचं आहे का तुला. काही खरेदी करायची आहे का. तू म्हणत होती ना त्या दिवशी मला हे घ्यायचं ते घ्यायचं. काय घ्यायचं होतं तुला. घ्यायचं असेल तर घेऊन घे मग. नाही मला ना अशी एक बॅग घ्यायची आहे. कसं म्हणजे आता पटकन दवाखान्यात जायचं काम पडलं तर कसं सगळं तयारी करून ठेवते. तसं मम्मीचं चालूच आहे. ते त्यांनी केलं ते गोदड्या छोटी गोदडी मोठी गोदडी ते केलं त्यांनी. पण विकतचं घेऊ ना म्हटलं ते छान असं ते असं टॉवेल असते त्याला छान टोपी येते मस्त. त्याच्यात मग बाळाला गुंडाळता येते. तसं घेऊ ना 2 घेऊ ना. हो 2-2च घ्यायला लागते मग. एकाला लागेल ना नाही तर. का ग मोहिनी एक मुलगा आणि एक मुलगी झाली पाहिजे की नाही. म्हणजे आपल्याला टेन्शनच नाही. दोन्ही मुलगा आणि मुलगी हो की नाही. हो विचारावं खरंच. आता काय माहिती देवाच्या हातात काय आहे तर. आपल्याला काय काही असलं तरी चांगलंच आहे. हो ते तर आहेच. बरं मग इथं घेऊन घे मग. आणि बघ मी काय म्हणतो हे 2 गाऊन घेऊन घे बरं. तू ते साडी थोडं रिलॅक्स राहते गाऊन मध्ये. गाऊन घ्यायला काय तुला पहिल्यापासूनही म्हटलं रिलॅक्स राहते. आता नंतरही गाऊनच घालत जा काही होत नाही. नाही तसं काही नाही. मम्मीचं काही म्हणणं नव्हतं पण मीच नाही घातलं. कोणी येते ना आपल्या घरी कोणी येते जाते यासाठी. नाही जाऊ द्या साडी बरी. घेऊ का मग चालते मग नंतर घेते मग. कसं डिलिव्हरी नंतर मला थोडंसं टेन्शनच आलं. मला वाटतं कसंच होईल काय माहिती. तर बरं मग पटकन गाऊन टाकला टेन्शन नाही. घेते मग 2 गाऊन घेऊन घेते मग आता चांगले कॉटनचे. हो चालते. बरं मग इथं घेऊन घे. हा आणि तुला खायचं आहे ते खाऊन घे. मी गाडी लावतो मग साईडला. हो आणि काही ना काही पार्सलही घे जा. ते रश्मीला लय आवडते. ती कुठं गेली की आणते ना माझ्यासाठी. मग आपण घ्या तिच्यासाठी. थोडंसं शिल्लकच घे जा. आईलाही देता येते मम्मीलाही देता येते. असं करा त्या सगळ्यासाठी कचोरी नाही तर समोसा घेऊन घ्या. कसं पार्सल नाही आली मग सांडू बुडत नाही काही नाही. व्यवस्थित पॅकिंग करून देते तो. बरं